सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या भविष्याशी संबंधित एखादा मोठा निर्णय घ्यावा लागेल, ज्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. आज जर तुम्हाला तुमच्या मुलाला बाहेरगावी शिकण्यासाठी पाठवायचं असेल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. जर आरोग्याशी संबंधित एखादी समस्या आधीच सुरू असेल तर ती आज आणखी वाढेल, ज्यामुळे तुमची धावपळ होऊ शकते. आज तुम्हाला तुमच्या एखाद्या नातेवाईकासाठी पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुम्हाला जर तुमच्या लग्नामध्ये काही अडथळे जाणवत असतील तर ते आज दूर होऊन तुमचं लग्न जमू शकेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नामाचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी एक चांगली बातमी घेऊन येणारा राहणार आहे. मात्र आज जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त पैसे खर्च केलेत तर तुमच्यासाठी आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमच्या वाढत्या खर्चामुळे देखील तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर थोडं नियंत्रण हे ठेवावं लागेल. आज तुमच्या मुलांकडून तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळाल्यानं आनंद होईल. यामुळे संध्याकाळी कुटुंबातील सदस्यांसाठी तुम्ही पार्टीचं आयोजन करू शकता. जर तुम्ही आज एखाद्यासोबत पैशांची देवाणघेवाण करण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक करा, अन्यथा तुमचे पैसे हे बुडू शकतात. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान द्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुमच्या व्यवसायामध्ये अडचणी निर्माण होतील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही आज त्या संबंधीची माहिती नीट तपासून घ्या. त्यानंतरच तुम्ही गुंतवणूक करा, अन्यथा तुमचं आर्थिक नुकसान हे होऊ शकतं. आज तुमच्या जोडीदाराची तब्येत बिघडल्यामुळे तुम्ही चिंतेमध्ये राहाल. आज संध्याकाळी तुम्हाला परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडनं एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुम्ही अगदी मनापासून आनंदी व्हाल. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं तुमचा विश्वासघात होऊ शकतो. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्नदान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम घेऊन येणारा असेल. लग्नासाठी इच्छुक असलेल्या लोकांसाठी आज चांगले विवाहाचे प्रस्ताव आणि योग्य स्थळ येऊ शकतात. जे लोक कौटुंबिक जीवनामध्ये आहेत ते आज आपल्या जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करतील. मात्र यावेळी तुमची गाडी खराब झाल्यानं अचानक तुमचा खर्च त्याच्या रिपेअरिंगसाठी वाढू शकतो. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे मार्ग हे खुले होतील. आज तुम्ही तुमची काही महत्त्वाची कामं पूर्ण करण्यामध्ये संध्याकाळचा वेळ व्यतीत कराल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी कठीण असेल. तुम्हाला जर एखादा आजार असेल तर तो आज बळावू शकतो. असं होत असल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. जे लोक नवीन नोकरी शोधत आहेत त्यांच्यासाठी दिवस चांगला असेल. जर तुम्ही आज कोणाकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर अजिबात घेऊ नका, कारण त्याची परतफेड करणं हे तुमच्यासाठी प्रचंड कठीण होऊन जाईल. आज तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये व्यतीत कराल. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे. आज तुमच्या कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. कुटुंबामध्ये शुभ कार्याची बोलणी सुरू असल्यानं आनंदाचं वातावरण राहील. आज लहान मुलं मजा करतील. विद्यार्थ्यांना आज काही कठीण विषयांचा अभ्यास करण्यामध्ये अडचणी येतील, ज्यामध्ये त्यांना त्यांच्या शिक्षकांच्या पाठिंब्याची आवश्यकता असेल. आज तुमचे काही शत्रू देखील त्यामध्ये सक्रिय असतील, ज्यांच्यापासून तुम्हाला सावध राहावं लागेल, अन्यथा ते तुमचं नुकसान करू शकतात.
आज नशीब 93% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचे दर्शन घेऊन तेल अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत घालवाल, ज्यामुळे तुमची कौटुंबिक एकता वाढेल. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याशी संबंधित काही समस्या असतील तर आज त्या समस्या वाढू शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. असं झाल्यास वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या. आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी कुठल्याही प्रकारच्या वादामध्ये तुम्ही पडू नका. जर तुम्ही तसं केलं तर ते तुमच्या प्रगतीमध्ये बाधा आणू शकतं. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असेल. आज तुम्ही तुमच्या मित्रांसोबत थोडासा प्रायव्हेट वेळ घालवाल, ज्यामुळे तुमच्या जुन्या आठवणी या ताज्या होतील. तुम्ही आज तुमच्या भावंडांसोबत भविष्यातील काही प्लॅन्सवरती चर्चा करू शकता. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ शकता. विद्यार्थ्यांना आज पैशांची कमतरता भासू शकते. छोटे व्यावसायिक आज आनंदी असतील, कारण त्यांना अपेक्षित नफा मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमच्या एखाद्या मित्राला तुमच्या बोलण्याचा राग येऊ शकतो, त्यामुळे तो तुमच्यावरती चिडू शकतो. म्हणून आज कोणाशीही संभाषण करताना थोडंसं बोलण्यावरती नियंत्रण ठेवा. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं आर्थिक लाभ होताना दिसतोय, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी एखादी भेटवस्तू खरेदी करू शकता. मात्र शॉपिंग करताना तुम्ही तुमच्या बजेटकडे लक्ष ठेवा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. तुम्ही आज एकांतामध्ये थोडासा वेळ घालवाल, त्यामुळे तुमच्या मनावरील ताण हा कमी होईल. आज तुमच्या सभोवतालचं वातावरण देखील आनंदी असेल. तुम्हाला तुमच्या मुलांकडनं आज काही सकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतील. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांमध्ये नवीन ऊर्जा संचारेल, त्यामुळे दोघांचंही प्रेम अजूनच घट्ट होईल. तुम्ही आज तुमच्या घराला कलर करण्यासाठी काही पैसे खर्च करू शकता. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पिकनिकला जाण्याचा बेत आखाल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेण्याचं स्वप्न असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला राहील, कारण आज त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. सरकारी नोकऱ्यांमधील लोकांना त्यांच्या शत्रूंपासून मात्र सावध राहावं लागेल, कारण त्यांच्याबद्दल वाईट बोलून बढती आणि पगारवाढ तुमची थांबवली जाऊ शकते. आज तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये घालवाल. तुम्ही आज तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटण्याचा प्लॅन कराल. आज नशीब 98% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांना एक चांगली बातमी ऐकायला मिळेल. नोकरदार लोकांच्या कल्पनांचे आज त्यांच्या कामाच्या ठिकाणी स्वागत केले जाईल, त्यामुळे त्यांना आनंद होईल. आज नोकरदार लोकांना त्यांचं आवडतं कामही सोपवलं जाऊ शकतं. आज तुम्ही संध्याकाळी तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल किंवा त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलण्यामध्ये मग्न राहाल. आज तुमच्या जोडीदारासोबत तुमचा थोडासा वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलताना थोडीशी काळजी घ्या. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा.
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.